पुणे शहरात आरोग्य, योग आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा सूर्यनमस्कार महायज्ञ मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडला। बाणेर येथील फोर्स प्लेइंग फील्ड्सवर 108 सूर्यनमस्कार करण्यात आले। डॉट फिट फिटनेस आणि बी फिट यांच्या आयोजनाला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद लाभला। पुणे शहरात आरोग्य, योग आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा एक भव्य उपक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला। सूर्यनमस्कार महायज्ञ मॅरेथॉन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन डॉट फिट फिटनेस आणि बी फिट पूनम चिंबळकर मॅडम यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता। या उपक्रमाला सात्विक फूड आणि सेराटेक मार्बल यांची स्पॉन्सरशिप लाभली होती। बाणेर येथील फोर्स प्लेइंग फील्ड्स येथे सकाळी 7 वाजता झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने योगप्रेमींनी सहभाग घेत 108 सूर्यनमस्कार यशस्वीरित्या पूर्ण केले। चॅलेंज युअर बॉडी, अवेकन युअर एनर्जी या संकल्पनेवर आधारित हा योगा मॅरेथॉन मधून शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक आरोग्याचाही संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे शंतनू उर्फ शंभू गाडवे तसेच आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे सचिन कणसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप लाभले। या उपक्रमात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। नियमित योगा अभ्यास, सात्विक आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे निरोगी आरोग्य शक्य असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। कार्यक्रमाच्या आयोजिका पूनम चिंबळकर यांनी सांगितलं, आजच्या धावपळीच्या जीवनात योग आणि योग्य आहार हे प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचे आहेत। समाजात आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी हाच या उपक्रमाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाला सात्विक फूड यांच्या सहकार्यामुळे पोषण आणि आरोग्य यांचा समतोल अधोरेखित झाला। डॉट फिट फिटनेस आणि पूनम चिंबळकर मॅडम यांच्या माध्यमातून असे आरोग्यविषयक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचं सांगितलं। मोफत प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून अशा उपक्रमांमुळे समाजात योग आणि फिटनेस बाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र दिसून आलंय। नमस्कार, लोकतंत्र मिररच्या माध्यमातून मी उदय आज आलेलो आहे बाणेर येथे। तर आपण बघू शकता पूनम चिंबळकर यांनी आयोजित केलेला हा 108 मॅरेथॉन महायज्ञ। तर त्याच निमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत। तर पूनम मॅम, तुम्ही योग या क्षेत्रामध्ये तुमचं काय योगदान आहे किंवा तुम्ही योगा कधीपासून करत आहात त्यांचं थोडं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही नमस्कार। आज सूर्यनमस्कार महायज्ञ मॅरेथॉन 2026 साजरा झाला। त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 55 पार्टिसिपंट होते। सगळ्यांनी 108 सूर्यनमस्कार केले। हे सगळे योगसाधक बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे योग साधना करतात, योगा क्लासेस करतात। आपल्याकडे बाणेवाडी या ठिकाणी डॉट फिट जिममध्ये हा योगा हॉल आपण भाड्याने घेतो असतो। मी स्वतः योग क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष काम करते। ही मास्टरी योगा आहे। रंगर इन्स्टिट्यूटमध्ये मी स्वतः योगा प्रॅक्टिस करते। निरनिराळ्या प्रकारचे योगामधले सर्टिफिकेशनचा अभ्यास झालेला आहे। योगामधील तत्त्वज्ञानमध्ये मी आता अभ्यास केला आहे। त्याचप्रमाणे मी सर्टिफाईड डायटिशियन पण आहे। त्याच्यानंतर आत्ता सध्या आज जो सूर्यनमस्कार सगळ्यांनी केला त्या पाठीमागचं कारणच असं होतं की ज्या भूमीमध्ये आपण राहतो, जी भारतभूमी आहे, त्या भारतभूमीची जी संस्कृती आहे ती योगा आहे। सर्व शरीराच्या व्याधी आपण बऱ्या करू शकतो, मन स्थिर करू शकतो। त्याच्यासाठी मी जेव्हा योगा क्षेत्रामध्ये आले आणि मला जेव्हा एवढे सगळे महान फायदे योगाचे मिळाले तेव्हा मला अशा अंतरात्म्याला वाटतं की हा फायदा मी सर्वसामान्यांपर्यंत, समाजापर्यंत ठिकठिकाणी ज्यांना योगाची गरज आहे तिथपर्यंत पोचवावा म्हणून मी या क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष आहे। धन्यवाद। मला सगळ्या लोकांना एकच आवाहन करायचं आहे, आपण भारतात आहात याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। तोच अभिमान आपल्याला असा देखील वाटला पाहिजे की आपण योगाशी जोडले गेलेलो पाहिजे, कारण ही आपली संस्कृती आहे। आज आम्ही योगा टीचर म्हणून जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा आम्हाला असं खूप अनुभवायला मिळतं की बाहेरच्या लोकांना आपल्या संस्कृतीविषयी फार आकर्षण आहे। जेव्हा ते भारत व्हिजिट करायला येतात तेव्हा त्यांना योगा हा करायचाच असतो, मेडिटेशन, प्राणायाम शिकायचं असतं। तर मला भारतात, पुण्यात सर्व ठिकाणी लोकांना एक सांगणं आहे की आपली संस्कृती जपा। आपल्या संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी आपल्या वेदांमध्ये सांगून ठेवलेलं आहे योग का अंगीकारला पाहिजे।
योग ही साधना आहे शरीरासाठी आणि मनासाठी. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांशी जोडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. प्रोसेस फूड्स असतात किंवा जे रिफाईंड वस्तू असतात त्या आपण आपल्या आहारामध्ये टाळल्या पाहिजेत आणि शुद्ध सात्विक जसं आपण घरी खात होतो तसं अन्न आपण खाल्लं पाहिजे. आहार, निद्रा आणि शारीरिक व्यायाम या 3 गोष्टी आपण अगदी कटाक्षाने केल्या पाहिजेत जेणेकरून आपलं आयुष्य जास्त सुखकर होऊ शकतं. की नॉर्मल योग शिक्षकापेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यात पर्सनल कमिटमेंट खूप आहे, अभ्यास प्रचंड आहे, भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे आणि एक पर्सनल टच असतो जेव्हा ते शिकवतात तेव्हा प्रत्येकाकडं बारकाईने लक्ष असतं कोणाची काय स्टेप चुकते काय नाही. त्यामुळे खूप मोठ्या गोष्टी आहेत ह्या. जसं डॉक्टर ताई मगाशी म्हणाले की आपल्याला वाटतं की हा क्लास चुकू नये, तर का चुकू नये ह्या छोट्या छोट्या गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून बिल्डअप झालेल्या आहेत आणि त्यामुळं मॅडमची ती एक इमेज आहे. त्यामुळं अत्यंत चांगला झाला आजचा सोहळा. 108 सूर्यनमस्कार आम्ही अगदी सहज मारतो कारण तशी स्ट्रेंथ मॅडमने ऑलरेडी आमची वाढून दिलेली आहे. त्यापासून तुम्ही प्राणायाम जरी केलं ना तरी दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स इन युअर लाईफ. आणि योगा क्लासची नेहमी वाट बघत असते की कधी मला योगा क्लासला जायला मिळेल आणि मी कधी नवीन काहीतरी शिकते आणि किंवा ते इम्प्लिमेंट करते. बिकॉज त्याच्यामुळे यू वोंट बिलीव्ह जी गोष्ट माझ्या गेल्या 3-4 वर्षामध्ये डॉक्टरने करू नाही दाखवली ती योगाने विदिन अ इयर आय कुड इम्प्लिमेंट. सो अशा गोष्टी आहेत ज्या फक्त योगाच करू शकते आणि त्या मानसिक दृष्टीने म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी. मोबाईल किंवा सगळ्या या काळामध्ये लोकांनी कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी योगा हाच एक माध्यम असू शकतो की जेव्हा तुम्ही एक स्टेप हळूहळू साध्य करून 1-1.5 वर्षानंतर तुमच्यामध्ये ड्रास्टिक चेंज झालेला दिसेल तुम्हाला. त्यामुळे हे सगळे फायदे तुम्हाला योगामुळे कन्सिस्टंटली करून डेफिनेटली मिळतील. सगळ्या पॅरेंट्सनी पण आपल्या मुलांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे आणि ही जर्नी अतिशय सुंदर आहे आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण त्याचं भरपूर डिमांड आहे. तर आय थिंक की इट शुड बी अ वे ऑफ लाईफ किंवा पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे हे फक्त आजच्या दिवसापुरतं नाही आहे पण इट शुड बी लाईक अ पार्ट ऑफ आवर लाईफ. योगा आहे.